लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जानू आणि भावना दोघी मिळून ऑफिसला निघालेले असतात आणि रस्त्यावर आता सिद्धिराज भावनाची वाट बघतच थांबलेला असतो. सिद्धू आता भावनाला प्रेमाने धक्का देतोय आणि ही गोष्ट जान्हवीच्या नजरेत येते. त्यानंतर भावना सिद्धूला काहीच बोलत नाही. त्यानंतर जान्हवी भावनाताईला म्हणते की भावनाताई, तू असल्या लोकांना अजिबात ओळखत नाही आहेस आणि तू त्यांना अजिबात घाबरायचं नाही आहेस. आणि असं म्हणून ती सिद्धूला जाब विचारायला जाते. त्याला म्हणते की तू माझ्या भावनाताईला कसा काय धक्का दिलास, तुझी हिंमत कशी काय झाली. तुमच्यासारख्या ह्या असल्या वाईट लोकांमुळेच आमच्या मुलींचं घराबाहेर पडणं मुश्किल होत आहे. आणि हे सगळं पाहून जान्हवी सिद्धिराजला म्हणते की माझ्या भावनाताईची माफी माग, नाहीतर मी तुला पोलिसांकडे फरफटत नेईल. भावना जान्हवीला समजावण्याचा प्रयत्न करते, पण जान्हवी अजिबात ऐकायला तयार नसते. काय आता भावना सिद्धूला कसं माफ करेल हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता सिंचनाची तब्येत बिघडलेली असते. त्याच्यामुळे लक्ष्मीने डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं. ते डॉक्टरांना काळजीने विचारते की माझ्या सुनेची तब्येत कशी आहे, बाळ कसं आहे. तिच्या पोटामध्ये बाळ आहे, त्याच्यामुळे त्या बाळाच्या जीवाला काही धोका तर नाही आहे ना. हे ऐकल्यावर मात्र डॉक्टरांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. डॉक्टर लक्ष्मीला सांगतात की तुमची सून प्रेग्नंटच नाही आहे. आणि हे सत्य ऐकल्यावर मात्र लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण की सिंचनाने प्रेग्नन्सीचं खोटं कारण घरातल्या सर्वांना सांगितलेलं असतं. काय आता लक्ष्मी सिंचनाला काय शिक्षा देणार हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरेल.